चला तर मग आज आपण करूयात मकर संक्रांती स्पेशल झटपट तयार होणारे तिळाचे लाडू. करायला अगदी सोपे आहेत आणि सहज कोणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे. हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात तिळाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. यासाठी पाक करण्याची सुद्धा अजिबात गरज नाही आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमेल इतकी सोपी रेसिपी आहे. चवीलाही फार अप्रतिम लागतात आणि अगदी मौसूत बनून तयार होतात आणि तोंडात टाकताच अगदी विरघळतात. यासाठी मी काही टिप्सही देणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर एक लाईक नक्कीच करा. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी हे अर्धा किलो लाल तीळ घेतलेले आहे. शक्यतोवर यासाठी तुम्हाला लाल तिळाचाच वापर करायचा आहे, कारण लाल तिळाचे लाडू खायला चांगले लागतात. तर या कपाने मोजून मी हे 3 कप इतके तीळ घेतलेले आहे. मी तुम्हाला इथे वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण सांगणार आहे. आता हे तीळ आपल्याला अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर आपल्याला स्लो फ्लेम वरच भाजायचे आहे. हाय फ्लेम वर अजिबात भाजायचे नाही, नाहीतर ते जळून जातील, वरून खूप लाल होईल आणि आतमध्ये कच्चेच राहतील. तीळ छान गरम झाले की यातनं छान तळतळ असा आवाज यायला लागतो आणि एवढे तीळ भाजायला आपल्याला 3 ते 4 मिनिट आरामात लागतात. तीळ भाजून झाल्यानंतर थोडेसे खाऊन बघायचे. दाताखाली छान ते कुरकुरीत लागले की समजायचं की तीळ भाजून झालेले आहेत. तर आता हे झालेले आहे भाजून. याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड व्हायसाठी ठेवायचं. अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. आता इथे मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर शेंगदाणे सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे. याची साल निघायला लागली की समजायचं शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे याची साल अगदी व्यवस्थित निघत आहे, म्हणजे इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे. तर याला सुद्धा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ आणि त्यानंतर याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आता इथे हे तीळ थंड झालेले आहेत आणि शेंगदाण्याची सुद्धा मी इथे साल काढून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता हे तीळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे. तर तीळ इथे आपल्याला एकदम जाडसरही ठेवायची नाहीये आणि खूप जास्त बारीकही करायची नाही आहे. तर इथे मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर खूप जास्त जाडसर पण नाहीये आणि एकदम फाईन बारीक पण नाहीये. आता याला आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचंय. आता इथे आपल्याला शेंगदाणे सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालायचे आहेत आणि जाडसरच वाटायचे आहे. शेंगदाणे आपल्याला इथे खूप जास्त बारीक करायचे नाहीये, याचा जाडसरच कूट तयार करायचा आहे. तर या पद्धतीने मी जाडसरच वाटून घेतलेला आहे आणि यात काही काही शेंगदाणे अख्खेच राहिलेले आहेत आणि मी तसेच घालते आहे. तर अशाच पद्धतीने मी इथे संपूर्ण तीळ आणि शेंगदाणे मिक्सर मधून वाटून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी थोडेसे तीळ वाचवून ठेवलेले आहे. ते कशासाठी ठेवलेले आहेत ते मी पुढे सांगणारच आहे. आता इकडे आपल्याला एका कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. इथे मी गूळ घेतलेला आहे. गूळ अर्धा किलो आहे आणि या कपाने मोजून 3 कप इतका गूळ आहे. तर जेवढं तीळ तेवढंच मी इथे गूळ घेतलेला आहे. मी इथे हे साहित्य कपाने मोजून घेतलेलं आहे. तुम्ही घरातली कुठली एक वाटी सेट करून त्याने व्यवस्थित मोजून घेऊ शकता. आता 1 चमचा यात थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे गूळ लवकर वितळला जातो, नाहीतर वेळ लागतो. तर 1 चमचा मी पाणी घालून घेतलेला आहे. आता गूळ इथे आपल्याला मेल्ट करायचा आहे. तर गूळ इथे आपल्याला फक्त मेल्टच करायचा आहे, याचा पाक वगैरे अजिबात काहीही करायचं नाहीये.
तर आता तुम्ही इथे बघू शकता गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे आणि आता इथे संपूर्ण गूळ वितळलेला आहे आणि हा गरम गरम गूळ आपल्याला या तीळ आणि शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे। तर आता संपूर्ण हे वितळलेलं गूळ मी यात घालून घेतलेलं आहे। आता हे गरम आहे त्यामुळे याला आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे आणि थोडं कोमट झाल्यानंतर तुम्ही याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता। तर इथे मी वेलची पावडर घातलेलं नाहीये, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात घालू शकता। तर आता इथे मी चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे, व्यवस्थित मिक्स झालेला आहे हे तुम्ही बघू शकता। आता याचे आपल्याला गरम गरमच लाडू बांधून घ्यायचे आहे। एकदा मी याला हाताने सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आता याचे आपल्याला गरम गरम लाडू बांधून घ्यायचे आहे। जर हे मिश्रण मग थंड झालं की ते ड्राय होत जातं आणि मग लाडू बांधायला त्रास होतो। तर आता हे मिश्रण कोमटच आहे तर आपल्याला इथे पटापट लाडू बांधून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता की याला बाइंडिंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे, त्यामुळेच लाडू व्यवस्थित वळला जातो आहे। तर अशा पद्धतीने मी लाडू बांधून घेतलेला आहे। आता मी हे तीळ ठेवलेले होते ते लाडूला सुशोभित करण्यासाठीच ठेवलेले होते, डेकोरेटिव्ह करण्यासाठी। तर तीळ याला लावून घ्यायचे वरून, म्हणजे ते दिसायला छान दिसतात। तुम्हाला नसेल लावायचे तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता की मी शेवटचा लाडू सुद्धा अगदी व्यवस्थित बांधून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी संपूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता की लाडू अगदी मऊसूत झालेले आहेत, तोंडात टाकताच अगदी विरघळेल असे झालेले आहेत आणि याला रंग सुद्धा एकदम सुरेख आणि सुंदर आलेला आहे। जर तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदाच करत असाल तर तुमच्यासाठी तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे, कारण पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट जमेल एवढी सोपी रेसिपी आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करत राहा। भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।